मित्रांनो, ही गोष्ट परळी बीड घाट या रस्त्यावर घडलेली आहे। ही जागा बीड जिल्ह्यातील एका निर्जन आणि घनदाट जंगलातून जाणारा घाट रस्ता आहे। दिवसा देखील इथे शांतता असते, पण रात्री तर हा रस्ता पूर्णपणे मृत वाटतो। ट्रक चालक सहसा या रात्रीवरून प्रवास टाळतात, कारण इथे ना नेटवर्क मिळतं ना मदत, आणि अनेकांच्या मते इथे काहीतरी अघटित घडतं। माझं नाव सुधीर आहे। गेली 15 वर्ष मी ट्रक चालवत आहे। भारतातील जवळपास प्रत्येक राज्य मी पाहिलं आहे। भीतीच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्यावर कधीच विश्वास ठेवला नव्हता। पण त्या रात्री परळी बीड घाटावर मला जे दिसलं आणि माझ्यासोबत जे घडलं, त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं ठरलं। मित्रांनो, ती एक अतिशय अंधारी आणि सुनसान रात्र होती। नजर जाईल तितके दूर फक्त दाट काळोखच पसरलेला दिसत होता। त्या भयान रात्री माझ्या ट्रकच्या हेडलाईटचा एकमेव आधार होता। या निर्जन महामार्गावर जुनी गाणी ऐकत गुणगुणत मी आणि माझा हेल्पर जावेद मस्तीमध्ये ट्रक चालवत होतो। परळी जिल्ह्यातील एका पॉवर प्लांटवर आम्हाला एक मशीन पोचवायची होती। रात्रीचे साधारण 2:30 वाजले असतील आणि आमचं ठिकाण अजून बरंच दूर होतं। सलग 5 ते 6 तास ट्रक चालवल्यामुळे आता थकवा आणि झोप दोन्हीही एकाच वेळी अंगावर येऊ लागले होते। थोडं पुढे गेल्यावर मला रस्त्याच्या कडेला एक छोटीशी चहाची टपरी दिसली। ती पाहताच वेळ न धवळता मी ट्रक बाजूला लावला आणि जावेदला सांगितलं, त्या टपरीवरून 5-6 कप चहा पॅक करून घे। जावेद खाली उतरल्यानंतर मी ही गाडी सुरूच ठेवून मागच्या सीटवर थोडं आडवं पडायचं ठरवलं। साधारण 10 ते 15 मिनिटं मी पाठ ताणून घेतली आणि तेवढ्या जावेदही चहा घेऊन परत आला। आम्ही दोघांनी आपापल्या ग्लासमध्ये चहा ओतला आणि सामानात ठेवलेली टॉर्च काढून चहा पीत बसलो। मित्रांनो, विश्वास ठेवा, मी गेली 15 वर्ष ट्रकवर प्रवास करत आहे। पहिली 10 वर्ष हेल्पर म्हणून आणि त्यानंतर ड्रायव्हर म्हणून मी भारतातल्या जवळपास प्रत्येक राज्यात प्रवास केला आहे। प्रत्येक ठिकाणाचं खाणं आणि चहाचा स्वाद मी चाखलेला आहे, पण इतका छान मसालेदार चहा मी आयुष्यात कधीच प्यायलो नव्हतो। त्या चहाची चव आजही माझ्या जिभेवर ताजी आहे। चहा संपताच मी लगेच जावेदला परत त्या टपरीवर जाऊन आणखी चहा घेऊन यायला सांगितलं। पण मित्रांनो, तिथे पोहोचता जावेदने मला फोन करून सांगितलं, उस्तादजी, इथून तर टपरीच गायब झाली आहे। त्याचं हे ऐकून मी त्याला रागात म्हणालो, अरे चहात भांग वगैरे मिळून आणलास की काय? इतक्या वेळा टपरी कशी काय गायब होईल? पण तो आपल्या बोलण्यावर ठाम राहिला, म्हणून मी स्वतः तिथे जाऊन पाहायचं ठरवलं। गाडीतून खाली उतरून जावेदकडे पावलं टाकली आणि पाहतो तर खरंच तिथे कुठलीही चहाची टपरी नव्हती। आजूबाजूला टॉर्च मारून पाहिलं असता आमच्या लक्षात आलं की जिथे आम्ही टपरी पाहिली होती तिथे तर खोल खाई होती। गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत आम्ही दोघंही धावत ट्रकमध्ये बसलो आणि थेट पॉवर प्लांटकडे निघालो। डिलिव्हरी पूर्ण करून आम्ही दोघं थोडा वेळ तिथे आराम केला। सकाळी निघण्यापूर्वी तिथल्या एका कर्मचाऱ्याला आम्ही रात्री घडलेली सगळी घटना सांगितली। संपूर्ण गोष्ट शांतपणे ऐकल्यानंतर तो गंभीरपणे म्हणाला, तुमचा सामना एका जिन्नाशी झाला होता। ते जिन्न चांगले होते, म्हणूनच तुमचं काहीही वाईट झालं नाही। मनातल्या मनात त्यांचे आभार मानून निघा। तिथून निघेपर्यंत दुपार झाली होती आणि आम्ही थेट बीडकडे रवाना झालो। मध्ये एका ठिकाणी पोहोचून ट्रक लोड केला आणि आम्हाला बीडकडे जाण्याचं काम मिळालं। अशा रीतीने एका मागोमाग एक डिलिव्हरी पूर्ण होत गेल्या आणि माझं काम चांगलं सुरू राहिलं। एक दिवस मी स्वतःचा ट्रक खरेदी केला। तो जरी जुना असला तरी माझ्यासाठी तो एखाद्या महालापेक्षा कमी नव्हता। मी आणि माझा हेल्पर जावेद नव्या ट्रकवर डिलिव्हरी करत मस्तीमध्ये काम करू लागलो। हळूहळू आमची आर्थिक परिस्थितीही बरीच सुधारली, पण म्हणतात ना, नजर लागायला वेळ लागत नाही। एक दिवस मी परत परळी येथून डिलिव्हरी करून परत येत होतो। आम्हा ट्रक ड्रायव्हरना काही ठराविक ढाबे माहिती असतात, जिथे जेवण चांगलं, स्वस्त आणि अंघोळ व वॉशरूमची सोय असते।
मंडीच्या वाटेवर असाच एक ढाबा माझ्या ओळखीचा होता, पण त्या दिवशी कसं काय कोण जाणे तो ढाबा बंद होता. त्यामुळे आम्ही पुढे निघालो आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी एका अनोळखी रस्त्यावर वळलो. काही तास गाडी चालवल्यानंतर दिवस मावळू लागला. तेवढ्यात मला दूरवर छोटे छोटे बल्ब चमकत असल्याचं दिसलं. ते पाहून स्पष्ट कळत होतं की तिथे कुठेतरी ढाबा असणार. उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे दिवसभर गाडी चालवताना माझ्या अंगातून प्रचंड घाम गळत होता. म्हणून मी तात्काळ त्या ढाब्याजवळ ट्रक उभा केला आणि आंघोळीची सोय कुठे आहे याची चौकशी केली. त्या ढाब्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर दाट झाडीतून जाणाऱ्या एका कच्च्या रस्त्याच्या कडेला बांबू आणि पत्र्यांनी उभारलेली ती ढाब्याची जुनी रचना होती. ते पाहताच स्पष्ट कळत होतं की तिथे फारशी वर्दळ नसते आणि ती जागा खूपच जुनी आहे. ज्या खाटांवर बसून लोक जेवायचे त्यावरही काळाचा प्रभाव ठळकपणे दिसत होता. असो, मी आंघोळीचं सामान घेतलं आणि तिथे काम करणाऱ्या एका मुलाने सांगितल्याप्रमाणे ढाब्याच्या मागच्या जंगलात सुमारे 20-25 फूट अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पोहोचलो. तोपर्यंत अंधारही हळूहळू त्या जागेला आपल्या कवेत घेत होता. त्यामुळे घाईघाईत काम आटपून मी परत फिरू लागलो. तेवढ्यात लाकडं तुटल्यासारखा आवाज माझ्या कानावर पडला. तो काही फार मोठा किंवा थेट भयानक असा आवाज नव्हता, पण ज्या वातावरणात तो ऐकू आला ते नक्कीच अंगावर काटा आणणारं होतं. एक मन म्हणत होतं की सरळ ढाब्याकडेच निघून जावं, पण दुसरीकडे त्या आवाजाचं कारण जाणून घ्यायची उत्सुकताही वाढत चालली होती. होय, तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलं. मी ढाब्याकडे न जाता ज्या दिशेने लाकडं तुटल्याचा आवाज आला होता त्या दिशेने वळलो. अंधारामुळे काहीही स्पष्ट दिसत नव्हतं, पण त्या मोबाईलच्या हलक्या उजेडात मी त्या आवाजाचा माग काढत पुढे जात राहिलो. साधारण 5 मिनिटं झाली असतील आणि तो आवाज अचानक थांबला. आणखी 10 पावलं पुढे टाकताच मी मोबाईलच्या टॉर्चने आजूबाजूला पाहू लागलो आणि तेवढ्यातच माझ्या पायात एक तीव्र वेदना जाणवली. त्या तीक्ष्ण वेदनेमुळे माझ्या तोंडून किंकाळीच बाहेर पडली. लगेच पायावर टॉर्च मारून पाहिलं तर लक्षात आलं की मी एका टोटक्यावर पाय ठेवला होता. खिळे टोचलेल्या लिंबावर पाय पडल्यामुळे एक खिळा माझ्या जुन्या चपलेला भेदून थेट पायात घुसला होता. घाईघाईत तो खिळा काढताना माझ्या रक्ताचे काही थेंबही त्या टोटक्यावर सांडले. आता भीती पूर्णपणे माझ्या अंगावर हावी झाली होती आणि मला कळून चुकलं होतं की मी फार मोठी चूक केली आहे. तरीही वरच्यावर विश्वास ठेवत मी त्या तोटक्याला तसंच तिथे सोडलं. मनात माफी मागितली आणि लंगडत लंगडत ढाब्याकडे परत आलो. मला या अवस्थेत पाहून जावेदने कारण विचारलं, पण भीती आणि वेदनांमुळे मी त्याला काही सांगितलं नाही. थोड्याच वेळात आमचं जेवण तयार झालं. नाईलाजाने थोडंसं जेवण केलं आणि रात्रीसाठी थोडं जेवण पॅक करून घेतलं. पायात वेदना वाढत असल्यामुळे मी जावेदला ट्रक चालवायला सांगितला आणि जवळच्या एखाद्या क्लिनिकपर्यंत पोहोचण्यास सांगितलं. थोड्याच वेळात मला जाणवलं की या रस्त्यावर ट्रक आणणं ही फार मोठी चूक ठरली आहे, कारण हा रस्ता संपण्याचं नावच घेत नव्हता. बराच वेळ सलग गाडी चालवल्यानंतर आम्ही पुन्हा त्याच्या ढाब्यासमोर येऊन थांबलो. हे पाहून मला वाटलं की जावेदने कुठेतरी चुकीचं वळण घेतलं आहे. म्हणून मी त्याला रागावून बोललो, पण अगदी नरम आणि दबक्या आवाजात तो म्हणाला, भाऊ, मी तर कुठलंही वळण घेतलेलंच नाही. आपण फक्त सरळच जात होतो. त्याच्या डोळ्यातली सत्यता स्पष्ट दिसत होती, त्यामुळे मला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला. माझं लक्ष पूर्णपणे रस्त्याकडे होतं. खरंच तो गाडी सरळच चालवत होता, पण तरीही आम्ही वारंवार फिरून त्याच ठिकाणी परत येत होतो. 2-3 वेळा गाडी पुन्हा पुन्हा त्या ढाब्यासमोरून गेल्यावर मला समजायला वेळ लागला नाही की आम्ही एका छलव्याच्या जाळ्यात अडकलो आहोत. आता जावेदचाही चेहरा भीतीने पांढराफाटक पडू लागला होता. ढाब्यावरून निघाल्यानंतर मी माझ्या जखमेची साफसफाई करून जवळ असलेली पट्टी बांधली होती आणि वेदनाशामक गोळीही घेतली होती. त्यामुळे पायातील वेदना आता थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या होत्या. म्हणून मी जावेदला गाडी थांबायला सांगितली आणि बाहेरनं उतरता सीट बदलायला सांगितलं. काही किलोमीटर गाडी चालवल्यानंतर कदाचित वर्षाने माझी दोहा ऐकली असावी आणि आम्ही अखेर पुन्हा हायवेवर आलो.
त्या ठिकाणावर बाहेर पडताना रात्रीचे साधारण 3:30 वाजले होते. सकाळ उजाळताच मी एका रुग्णालयाजवळ ट्रक थांबवला. ते रुग्णालय सुद्धा बऱ्याच वर्षापूर्वीचं असल्याचं दिसत होतं. कदाचित एखाद्या सरकारी रुग्णालयाची जुनी इमारत असावी. गंजलेल्या बोर्डवर नाव स्पष्ट दिसत नव्हतं, पण भिंतीवरून सोलून निघालेली रंगाची थर आणि लुकलुकणाऱ्या ट्यूबलाईट्स पाहून ते सरकारी रुग्णालयच असल्याचं जाणवत होतं. इमर्जन्सीमध्ये जाऊन मी माझ्या जखमेची नीट पट्टी करून घेतली आणि टीटीचं इंजेक्शनही घेतलं. पण जेव्हा मी औषध घ्यायला मेडिकलमध्ये गेलो तेव्हा तिथे एकही माणूस नव्हता. थोडा वेळ आजूबाजूला पाहून मी परत निघणारच होतो. तेवढ्यात मागून कोणीतरी माझ्या नावाची हाक मारली. अनोळखी ठिकाण. आपलं नाव ऐकल्यावर माझ्या मणक्यातून थरकाप उडाला. घाबरतच मी मान वळवली तर मेडिकलच्या आत एक माणूस माझ्या औषधांच्या पर्चीसह उभा होता. ते पाहताच मला आठवलं की मी आधीच पर्ची काउंटरवर ठेवली होती आणि परत जाताना ती उचलायची राहून गेली होती. रुग्णालयातून बाहेर पडून आम्ही एका ढाब्याजवळ ट्रक उभा केला आणि दोघंही ट्रकमध्ये झोपून गेलो. दुपारी मला एक मोठा ऑर्डर मिळाला. जेवण करून आम्ही ऑर्डर लोड करायला पोहोचलोच होतो तेवढ्यात जावेच्या घरून फोन आला. त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खूप गंभीर झाली होती, त्यामुळे त्याला तात्काळ घरी निघावं लागलं. आता ट्रकमध्ये मी एकटाच उरलो होतो, पण ऑर्डर वेळेवर पोहोचवणं गरजेचं होतं. म्हणून मी सामान लोड होताच मी थेट ठिकाणाच्या दिशेने निघालो. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक माझा ट्रक बंद पडला. मी 1-2 वेळा चाबी फिरवून पाहिली, पण फक्त एक विचित्र आवाज यायचा. काहीच उपयोग होत नव्हता. हायवे पूर्णपणे सुनसान होता. एखादी गाडी जात होती, पण तीही वेगात निघून जायची. सुदैवाने ट्रक बंद पडल्यानंतर मी कसाबसा त्याला रस्त्याच्या कडेला लावू शकलो होतो. बराच वेळ प्रयत्न करूनही ट्रक सुरू झाला नाही. तेव्हा मी स्टेअरिंगवर डोकं टेकवून स्वतःलाच दोष देऊ लागलो, कारण त्या रस्त्यावर माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. सगळीकडे सन्नाटा पसरलेला होता आणि तो सन्नाटा आपल्या सगळ्यात भयानक रूपात होता. तेवढ्यात अचानक त्या शांततेला छेद देणारा एखाद्या बाईसारखा विचित्र आणि भीतीदायक आवाज माझ्या कानावर पडला. स्टेअरिंगवर डोकं टेकवलेलंच असताना मी डावीकडे पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून मला माझ्याच डोळ्यावर विश्वास बसेना. मळकट पांढरी साडी नेसलेली एक बाई तिथे बसलेली होती. तिचा चेहरा पूर्णपणे केसांनी झाकलेला होता. जो मला आवाज ऐकू येत होता तो त्याच बाईकडून येत होता. क्षणभरात माझ्या मेंदूला परिस्थितीची जाणीव होताच मी सगळी ताकद एकवटली. ट्रकचं दार उघडलं आणि तिच्यापासून अनेक फूट दूर धावत निघून गेलो. काही क्षणातच जसा तो आवाज अचानक आला होता तसाच तो अचानक गायबही झाला होता. थोडी हिंमत करून मी पुन्हा कॅबिनमध्ये डोकावून पाहिलं, पण आता तिथे काहीच नव्हतं. स्वतःला सावरत मी ट्रकचं बोनेट उघडलं आणि मला जेवढं समजत होतं तेवढं सगळं करून पाहिलं, पण ट्रक सुरू होण्याचं नावच घेत नव्हता. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे मी रस्त्याच्या कडेला चालत निघालो. याला वशाचा इशारा म्हणावा की आणखी काही. जवळच्याच एका दगडावर एका मेकॅनिकचा फोन नंबर लिहिलेला दिसला. वेळ न ढवळता मी लगेच त्या नंबरवर कॉल केला. अनेक वेळा फोन केल्यानंतर मोठ्या मुश्किलीनं मेकॅनिकने फोन उचलला आणि तो सकाळीच येईल असं सांगून ठाम राहिला. आता माझ्याकडे सकाळपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. सकाळ झाली आणि मेकॅनिकही आला, पण विश्वास ठेवा, त्याने फक्त चाबी फिरवली आणि पहिल्याच प्रयत्नात ट्रक सुरू झाला. आश्चर्याने ट्रककडे पाहत मी त्याला पैसे दिले आणि पुन्हा माझ्या गंतव्याकडे निघालो. मित्रांनो, पूर्ण रात्र वाया गेल्यामुळे मला डिलिव्हरी करण्यात उशीर झाला आणि त्याचा मला मोठा आर्थिक फटका बसला. पण हे सगळं इथेच संपलं नाही. ही तर फक्त सुरुवात होती. त्यानंतर एका मागोमाग एक वेगवेगळ्या अडचणी माझ्या ट्रकमध्ये येतच राहिल्या. कधी ॲक्सेल तुटायचा तर कधी एकाच वेळी 2-3 टायर फुटायचे. एवढंच नाही तर बंद जागांमध्ये ती बाई मला वारंवार दिसू लागली होती. हळूहळू माझं मानसिक संतुलन बिघडू लागलं होतं. जे ट्रक ड्रायव्हर कधी माझे मित्र होते त्यांनीही आता माझ्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली होती. मी झोपायला आडवं पडलो
की कोणीतरी जोरात थापड मारून मला जागं करायचं. त्या टोटक्यावर पळून अवघे 8 दिवस झाले होते आणि इतक्यातच माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की ना माझ्याकडे काम उरलं होतं ना पैसा. मी कितीही वेळा आंघोळ केली तरीही एक विचित्र दुर्गंधी माझ्या शरीराला चिटकून बसली होती. त्यामुळे लोक माझ्यापासून दूर पळू लागले होते. खरं सांगायचं तर माझी अवस्था रस्त्याच्या कडेला बसलेल्या एखाद्या भिकाऱ्यासारखी झाली होती आणि दिवस नीट झोप न झाल्यामुळे माझे डोळे कायम लालच राहू लागले होते. अशातच एका सकाळी माझ्या एका जुन्या क्लायंटचा फोन आला. त्यांना तातडीने एक मोठा ऑर्डर पोचवायचा होता. तो फोन माझ्यासाठी अंधाऱ्या आयुष्यात अचानक चमकलेली आशेची एक छोटीशी किरणच होती. मी लगेच स्वतःची अवस्था सावरली, अंघोळ केली, अगरबत्ती पेटवली आणि प्रवासासाठी प्रार्थना केली. त्या दिवशीचा 15 तासांचा रस्ता मी अवघ्या 10 मिनिटात पूर्ण केल्यासारखा वाटला. जरी मला फारसे पैसे मिळाले नाहीत तरी गाडीची सर्व्हिस करून घेता येईल इतके पैसे मिळाले. आनंदात घरी परतत असताना रस्त्याच्या मधोमध मला पुन्हा तीच बाई उभी दिसली. तिला पाहताच मी जोरात ब्रेक मारला, पण गाडी तिच्या आरपार निघून गेली. अचानक ब्रेक लागल्यामुळे ट्रक घसरत थांबला. गाडी थांबताच मी डावीकडे पाहिलं तर तीच बाई माझ्या शेजारच्या सीटवर बसलेली होती. क्षणार्धातच तिने माझी मान पकडली आणि प्रचंड ताकदीने मला समोरच्या काचेतून बाहेर फेकून दिलं. रस्त्यावर पळताच मी बेशुद्ध झालो. शुद्धीवर आलो तेव्हा आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली होती. लोक एकमेकांना ॲम्ब्युलन्स बोलवायला सांगत होते. मी उठायचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात गर्दीतून एक माणूस पुढे आला आणि त्याने मला उचलून डिवायडरवर बसवलं. थोडं भान आल्यावर हायवे पोलीस अधिकाऱ्याने माझ्याकडे घटनेची चौकशी केली, पण मी त्याला काय सांगणार होतो. मी काहीतरी कारण सांगून तेथून निघून गेलो. खोलीवर पोहोचल्यावर मी पलंगावर आळवा पडलो. इतकी दिवस नीट न झोपल्यामुळे माझे डोळे जळत होते. मी फक्त डोळे मिटले होते. इतक्यातच माझ्या तोंडावर जोरदार थापड बसली. ती थापड इतकी जबरदस्त होती की माझ्या कानातून रक्त यायला लागलं. आता हे सगळं सहन करण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती. मनात विचार आला, भीतीत जगण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य संपवलेलं बरं. त्यामुळे मी ट्रकमधून दोरी काढली आणि गळफास लावणारच होतो. तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. दार उघडल्यावर समोर जावेद उभा होता. त्याचा आवाज ऐकताच मी धावत जाऊन दरवाजा उघडला, त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागलो. जावेदने अनेकदा विचारलं, पण मन हलकं होईपर्यंत मी फक्त त्याला घट्ट धरून ठेवलं. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. किती वेळ गेला माहीत नाही, पण कसाबसा जावेदने मला शांत केलं, पाणी पाजलं आणि या अवस्थेचं कारण विचारलं. त्याला सततच्या आग्रहामुळे अखेर मी त्याला सगळी घटना तपशीलवार सांगितली. सगळं ऐकताच त्याने माझं सगळं सामान बांधलं आणि मला थेट आपल्या गावाला घेऊन गेला. त्या दिवसांपर्यंत मला कल्पनाही नव्हती की जावेदचं कुटुंब अशा गोष्टीचा उतारा करतं. जावेदच्या घरी पोहोचायला संध्याकाळ झाली होती. त्या वेळेला त्याने मला आंघोळ करायला सांगितलं आणि नंतर मला घराच्या कोपऱ्यात असलेल्या एका खोलीत घेऊन गेला. संपूर्ण खोली फुलांच्या, अगरबत्तीच्या आणि इतरच्या सुगंधाने दरवळत होती. पश्चिम दिशेला त्या खोलीत एक छोटासा चबुतरा बनवलेला होता. त्यावर दरगाहच्या चादरी आणि ताजी फुलं पसरलेली होती. त्याच्याजवळ लोखंडाचा एक मध्यस्तंभ होता, ज्याच्या टोकावर चंद्राची आकृती होती आणि त्याला गंडे बांधलेले होते. तिथे बसताच जावेद मला म्हणाला, बघा भाऊ, आता चाचा आत येतील, ते काही क्रिया करतील, त्यानंतर त्यांच्या अंगात हाजिरी येईल आणि बाबा स्वतःच तुमचा इलाज करतील. घाबरू नका, शांत बसा. काही वेळ तिथे बसून राहिल्यानंतर पांढरा कुर्ता, पायजामा आणि टोपी घातलेले चाचाजी खोलीत आले. त्यांनी ताकात ठेवलेली काळी शाल उचलली आणि त्या आपल्या चेहऱ्यावर पांघरली. त्यानंतर दोन्ही हातांवर इत्र लावलं आणि लोखंडाचा पाईप काढून उभे राहिले. बहुधा ते तिथे उभे राहून काही मंत्र किंवा दुआ वाचत होते. अचानक त्यांचं शरीर थरथरायला लागलं. जोजोरा श्वास घेत त्यांनी आपली गादी पकडली आणि त्यावर बसले. ते बसता जावेदने मला त्यांच्या समोर बसायला सांगितलं. मी त्यांच्या समोर बसून सलाम केला
आणि त्यांनी सलामचा जवाब देताच मागील 10 दिवसात मी केलेल्या सगळ्या चुका एक एक करून सांगायला सुरुवात केली. ते ऐकून मी रडू लागलो आणि या सगळ्या त्रासातून मार्ग काढून देण्याची विनंती केली. त्यांनी मला एक ग्लास पाणी दिलं आणि ते 3 श्वासात प्यायला सांगितलं. पाणी प्यायल्यानंतर अवघ्या 5 मिनिटातच मला मळमळायला लागलं. जावेद मला पकडून जवळच्या नालीकडे घेऊन गेला आणि मला उलटा व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला एक घाणेरडं दुर्गंधीयुक्त काळं द्रव बाहेर आलं. त्यानंतर केसांचा एक मोठा गुच्छ निघाला आणि शेवटी एक पूर्णपणे काळा पडलेला लिंबू माझ्या तोंडातून बाहेर आला. मित्रांनो, विश्वास ठेवा, उलट्या झाल्यानंतर मला खूप हलकं आणि शांत वाटू लागलं. मी पुन्हा त्यांच्या समोर बसलो तेव्हा त्यांनी जवळ ठेवलेल्या इत्राच्या बाटलीतून थोडंसं इत्र हातावर घ्यायला सांगितलं आणि ते आपल्या कपड्यावर लावायला सांगितलं. यानंतर त्यांनी मला सांगितलं की एका मडक्यात शृंगाराचं सामान, एक साडी आणि काही मिठाई ठेवून त्या मडक्याचं तोंड लाल कापडाने बांधायचं आणि ज्या ठिकाणाहून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या तिथे जाऊन ते मडकं ठेवून यायचं. मी घाबरतच त्यांना विचारलं. तिथे गेल्यावर आम्ही पुन्हा अडकलो आणि बाहेर पडायचा मार्गच मिळाला नाही तर अशा वेळी काय करायचं? यावर त्यांनी त्या अडचणीपासून संरक्षणासाठी एक काळा दोरा दम करून दिला आणि तो माझ्या ट्रकच्या स्टेअरिंगला बांधण्याचा आदेश दिला. मी त्यांनी सांगितलेले सगळं अगदी तंतोतंत केलं. रस्त्यात अनेक ठिकाणी ती बाई मला पुन्हा दिसली, पण यावेळी ती माझ्यापासून थोड्याच अंतरावर उभी असल्यासारखे दिसत होती. ज्या ठिकाणी ते मडकं ठेवायचं होतं तिथे मी ते ठेवून जसा मागे वळलो तशी एक अतिशय गोड मधुर आवाजात माझं नाव कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. पण यावेळी मला माहीत होतं की तिथे कोणीच नाही आणि मी पहिली चूक पुन्हा करणार नव्हतो. त्यांनी दिलेला तो काळा दोरा देखील पूर्णपणे कामी आला आणि मी व जावेद एकाच वेळी त्या जागेतून सुरक्षितपणे बाहेर पडलो. माझं काम पुन्हा सुरळीत चालू व्हायला थोडा वेळ लागला, पण हळूहळू माझ्या चांगल्या सर्व्हिसमुळे मी माझ्या जुन्या डीलरशी पुन्हा नाती सुधारली. आज मी एक चांगलं स्थिर आयुष्य जगतो आहे. आज माझ्याकडे स्वतःचे 4 ट्रक आहेत आणि जावेद अजूनही माझ्यासोबत हेल्पर म्हणून काम करतो. फक्त फरक एवढाच आहे, आता तो माझा बिझनेस पार्टनरही आहे.